नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा, फाउंडर डॉक्टर प्रज्ञा वेलनेस क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर चिंचवड. तर आपण जाणून घेत आहोत पीसीओडी संदर्भात. पीसीओडी हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. तर नॉर्मली काय असतं, फिमेल्सला समजा 1 तारखेला मेन्सेस आली तर साधारण 1 तारखेपासून 14व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतं आणि ते रप्चर होतं आणि त्यानंतर ते गर्भाशयात येतं आणि जर गर्भधारणा झाली तर नेक्स्ट सायकलमध्ये मेन्सेस येत नाही आणि गर्भधारणा झाली नाही तर नेक्स्ट सायकलमध्ये मेन्सेस येतात आणि यामध्ये हे हॉर्मोनल सायकल अशी चालू राहते. पण पीसीओडीमध्ये काय होतं, ब्रेनमधून हॉर्मोन्स ज्या प्रकारे यायला हवेत त्या प्रकारे ते येत नाहीत आणि त्यामुळे 1 तारखेपासून समजा 14व्या दिवशी स्त्रीबीज तयार होऊन रप्चर व्हायला पाहिजे, फुटायला पाहिजे, ते त्या प्रकारे फुटत नाही आणि छोटे छोटे पाण्यासारखे सिस्ट, पाण्याच्या फुग्यासारखे छोटे छोटे असे फुगे तयार होतात आणि ते एकत्र येऊन सिस्टप्रमाणे म्हणजे गाठीप्रमाणे तयार होतं आणि ह्या अशा गाठी अनेक निर्माण झाल्या की त्याला आपण सिस्ट असे म्हणतो, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आणि हा व्याधी अधिक काळ राहिला तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हणतात आणि अशा प्रकारे इन्फर्टिलिटीमध्ये हा मेजर कॉज आहे.